नमस्कार मित्रांनो. कधी कधी आपण वर्तमानात असतो, पण आपलं मन मात्र भूतकाळात अडकलेलं असतं. आपण आजूबाजूला सगळं पाहत असतो, लोकांशी बोलत असतो, आपली कामं करत असतो, पण मनात पुन्हा पुन्हा जुन्या गोष्टी सुरूच असतात. तेव्हा मी असं का बोललो, त्या व्यक्तीने माझ्याशी असं का केलं, मी तो निर्णय घेतलाच नसता तर, माझ्याकडून ती चूक झाली नसती तर, आज सगळं वेगळं असतं. असे विचार पुन्हा पुन्हा मनात येत राहतात. आणि सगळ्यात मोठी अडचण अशी होती की घटना भूतकाळात घडलेली असते, पण आपण तिचं दुःख मात्र आजही जगत असतो. मित्रांनो, भूतकाळ बदलता येत नाही, पण भूतकाळाकडे पाहण्याची दृष्टी मात्र नक्की बदलता येते. आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या आपण विसरू शकत नाही. एखाद्या व्यक्तीने केलेली फसवणूक, एखादं तुटलेलं नातं, आपल्याकडून झालेली सर्वात मोठी चूक, एखादी संधी जी आपल्या हातातून निघून गेली आहे, किंवा एखादा असा निर्णय ज्याचा आजही आपल्याला पश्चाताप होतो. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, ही गोष्ट आज बदलू शकतो का? जर उत्तर नाही असेल, तर त्याच गोष्टीचा विचार करून स्वतःला पुन्हा पुन्हा दुखावण्यात काय अर्थ आहे? हो, त्या घटनेतून शिकणं गरजेचं आहे, पण त्या घटनेतच अडकून राहणं गरजेचं नाही. कारण भूतकाळ तुमचा शिक्षक असू शकतो, पण तो तुमचं कायमचं घर नसावं. तुम्हाला वर्तमानात यायचं असेल, तर सर्वात आधी स्वतःला हे स्वीकारावं लागेल की जे झालं ते झालं. याचा अर्थ त्या घटनेला योग्य ठरवणं नाही. ज्याने चुकीचं केलं त्याला माफ करणंही आवश्यक नाही. याचा अर्थ फक्त एवढाच, मी आता माझं आयुष्य त्या जुन्या घटनेच्या हातात देणार नाही. कधी कधी आपण स्वतःला शिक्षा करत राहतो. माझ्याकडून चूक झाली, मी मूर्ख होते, मला तेव्हा समजायला हवं होतं. पण त्यावेळेला तुम्हाला जेवढं समजायला होतं, तेवढ्याच समजुतीने तुम्ही निर्णय घेतला होता. आजही तुम्हाला जास्त अनुभव आहे, म्हणून आज तुम्हाला तो निर्णय चुकीचा वाटतो. म्हणून स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःला समजून घ्या. तुम्ही तुमच्या आत्ता एखादं काम पूर्ण करू शकता. आत्ता स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकता. आत्ता एखाद्या आवडत्या व्यक्तीशी बोलू शकता. आता बाहेर फिरायला जाऊ शकता. आता एखादी नवीन गोष्ट शिकू शकता. म्हणजे मनाला भूतकाळातल्या वर्तमानातून आणण्यासाठी आत्ता या क्षणावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा मन जुन्या आठवणीत जातं, तेव्हा तुमच्या आजूबाजूला काय आहे हे जाणून घ्या. तुम्ही कुठे बसले आहात, आजूबाजूला काय दिसतंय, काय ऐकू येतंय, तुम्ही काय करत आहात, तुमचा श्वास कसा आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या, की मन हळूहळू वर्तमानाकडे परत येऊ लागतं. आणखी एक महत्वाची गोष्ट, स्वतःला सतत रिकामा वेळ देऊ नका. कारण मन रिकाम असताना जुन्या आठवणींना पुन्हा पुन्हा जागा मिळते. याचा अर्थ सतत काम करत राहा असा नाही, पण तुमच्या दिवसात काही अर्थपूर्ण गोष्टी असू द्या. वाचन करा, लेखन करा, चालायला जा, घरच्यांसोबत वेळ घालवा, एखादं नवीन कौशल्य शिका, तुमच्या आवडीची कामं करा. कारण मनाला नवीन अनुभव मिळाले की जुन्या विचारांची पकड हळूहळू कमी होऊ शकते. आणि एक गोष्ट नक्की करा, ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात तुमच्या हातात नाही, त्यांच्यावर सतत नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू नका. कोणीतरी तुम्हाला का सोडलं, कुणीतरी तुमच्याशी चुकीचं का वागलं, कोणीतरी तुमची किंमत का ओळखली नाही, या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुम्हाला कधीच मिळणार नाही. पण तुमच्याकडे एक निर्णय नक्की आहे, यानंतर मी कसं जगायचं हा निर्णय तुमच्या हातात आहे. कधी कधी आपल्याला उत्तर मिळण्याऐवजी पुढे जाणं महत्वाचं असतं. आणखी एक गोष्ट, स्वतःला वर्तमानात आणण्यासाठी भविष्याचीही थोडी कल्पना करा, पण भीतीने नाही, स्वप्नांनी. स्वतःला विचारा, जर मी आजपासून जुन्या गोष्टींमध्ये अडकणं कमी केलं, तर 6 महिन्यांनी माझं आयुष्य कसं असेल? मी स्वतःवर लक्ष दिलं तर माझ्यात काय बदल होईल? मी आजपासून नवीन सुरुवात केली तर उद्याचा दिवस कसा असेल? कारण तुमचं भविष्य अजूनही लिहिलं गेलेलं नाही. भूतकाळात जे झालं ते एक पान आहे, संपूर्ण पुस्तक नाही. कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय अजून लिहायचा बाकी आहे. म्हणून जुन्या आठवणी आल्या म्हणून घाबरू नका. विचार येणं चुकीचं नाही, पण प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. एखादा जुना विचार आला तर स्वतःला सांगा, हो, ही आठवण मला आठवते, पण मी आता त्या काळात नाही. मी आज इथे आहे. ही छोटी जाणीव खूप मोठा फरक करू शकते. आणि जर एखादी आठवण खूपच त्रासदायक असेल, रोजच्या आयुष्यावर परिणाम करत असेल, किंवा मनावर खूप मोठं ओझं वाटत असेल, तर ती विश्वासू व्यक्तीशी बोलणं किंवा मानसिक आरोग्य तज्ञांची मदत घेणं कमजोरी नाही. मदत मागणं म्हणजे हार नाही, स्वतःची काळजी घेणं आहे. मित्रांनो, आपण भूतकाळातून शिकायचं आहे, पण भूतकाळात जगायचं नाही.
कारण तुमच्याकडे आजचा दिवस आहे, आजचा श्वास आहे, आजची संधी आहे, आज काहीतरी बदलण्याची ताकद आहे. म्हणून जे झालं ते बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आज काय बदलू शकतो याचा विचार करा. कारण काल तुमच्या हातात नाही, उद्या अजून आलेला नाही, पण आजचा दिवस तुमच्या हातात आहे. आणि कदाचित तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी एवढंच पुरेसे आहे. शेवटी एक वाक्य कायम लक्षात ठेवा. भूतकाळाकडे वळून पहा, पण तेथेच थांबू नका. तुमच्या चुका तुमची ओळख नाहीत. तुमची जुनी नाती तुमचं भविष्य नाहीत. तुमच्यासोबत जे घडलं ते तुमचं संपूर्ण आयुष्य नाही. तुम्ही आज काय निवडता यावर तुमचं उद्याचं आयुष्य ठरणार आहे. म्हणून आज स्वतःला एक वचन द्या. जे झालं ते मी बदलू शकत नाही. पण आजपासून मी कसं जगणार आहे हे नक्की ठरवू शकतो. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी भूतकाळातून शिकेन पण वर्तमानात जगेन. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या मराठी मोटिवेशन व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.